हे हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर सेजल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर आजचा व्लॉग आहे आपला रक्षाबंधनाचा। तर रक्षाबंधन होऊन 2 दिवस झालेत, बट व्लॉग यायला थोडा उशीर झाला बिकॉज माझा थोडा हेल्थ इश्यू होता, त्यामुळे थोडा एडिटिंग वगैरे करायला थोडा वेळ लागला। या वेळेला फर्स्ट टाइमच मी माझ्या सासरी रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे। तर त्यासाठी आम्ही रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी जाऊन या राख्या आणल्या। तर ह्यातल्या 3 राख्या मी बांधणार आहे आणि 2 राख्या मम्मी बांधणार आहेत त्यांच्या भावांना म्हणजे मामांना। मार्केटमध्ये खूप छान छान राख्या होत्या, बट आम्हाला ही छानशी डिझाइन आवडली। सो तुम्ही सांगा की कमेंट करून तुम्हाला डिझाइन कशी वाटली राखीची। आणि हे 3 गिफ्ट्स आम्ही घेतलेत, जे आहो त्यांच्या बहिणींना देणार आहेत। हे गिफ्ट्स आहेत आहोंच्या मामे बहिणींसाठी आणि मला एक सख्या नणंद आहेत, त्या कोल्हापूरला राहतात। तर काही कारणास्तव त्यांना येता नाही आलं रक्षाबंधनासाठी। सो सकाळीच आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करून व्हॉट्सअपवरती शुभेच्छा दिल्या। त्यांच्यासाठी आम्ही छान सरप्राईज घेतलेला आहे, बट त्या बोलल्यात की मी नेक्स्ट वीकमध्ये येईन, तर तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेनच की आम्ही काय घेतलं ते। तर आता वाजलेत दुपारचं 1 आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम ॲक्च्युली आम्ही संध्याकाळी ठेवला आहे, कारण का 1:30 वाजल्यानंतर राखी बांधायची आहे। सो आम्ही दुपारच्या जेवणासाठी साधाच मेन्यू केला होता, तर तुम्हाला मी दाखवते। जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर दुपारच्या मेनूमध्ये होतं चपाती, त्यानंतर होती भेंडीची भाजी। भेंडीची भाजी ॲक्च्युली आम्ही 2 प्रकारे करतो, पण ही मला जास्त करून ही आवडते तिखटामधली। त्यानंतर होतं वरण, कधीकधी आम्ही आमटी किंवा कधीकधी वरण करतो, बट आम्ही आता पिवळं वरण केलेलं आहे। त्यानंतर होता भात आणि होता सांजा, माझा फेवरेट, जो मला काही करता येत नाही, बट सासूबाई खूप छान करतात। नक्कीच मी त्यांच्याकडून रेसिपी शिकून घेईन आणि तुमच्यासोबत शेअर करीन। त्यानंतर हे आहे सलाड। संपूर्ण स्वयंपाक मी आणि सासूबाईंनी केला आहे, आम्ही दोघींनी मिळून। त्यानंतर आम्ही जेवायला बसताना मोस्टली खालतीच बसतो, पण कसं आहे की थोडं कंजेस्टेड होतं बसायला। 2 रूमचीच खोली आहे, सो त्यामुळे बेड ही हॉलमध्येच आहे, सगळं हॉलमध्येच आहे। सो बसायला आम्हाला थोडी अडचण येते, बट आम्ही ॲडजस्ट करून घेतो। काय ना, प्रत्येक गोष्टीत थोडीफार ॲडजस्टमेंट केलेली चांगली असते। जर का आपण ॲडजस्टमेंट केली तर पुढे आपल्यासोबत सगळं काही चांगलं होत असतं आणि इंडियन पद्धतीने खालतीच बसलेलं चांगलं असतं। बट ॲक्च्युली माझा 6th मंथ चालू असल्यामुळे मी जास्त वेळ खाली नाही बसू शकत, माझ्या पायाला लगेच सूज येते, त्यामुळे डॉक्टरांनी थोडं मला खालती बसायला अवॉइडच केलेलं आहे। जर का तुमच्याही गरोदरपणामध्ये तुम्हाला पायाला सूज येत असेल तर 2 उशा ठेवून त्यावरती पाय ठेवणे चांगलं असतं, म्हणजे कसं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं आणि पायाला सूजसुद्धा येत नाही। हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मी सकाळपासूनचं जे रुटीन तुम्हाला दाखवलं, आता झाले संध्याकाळचे वाजले आहेत 6 आणि आम्ही आलो आहोत आमच्या मामांच्या घरी, म्हणजे ह्यांच्या मामांच्या घरी आलो आहोत आम्ही, बिकॉज तिकडे आम्ही रक्षाबंधन साजरा करणार आहोत। तर स्टे ट्यून। सो दिस इज माय रक्षाबंधन लुक आणि हे आहे आमच्या मामांचं घर। खूप छान आणि क्लीन आणि डेकोरेट केलेलं आहे घर। आणि ही आहे नटखट परी, आहोंची बहीण। खरंच फ्रेंड्स, घरात लहान मुलं असलं की किती छान घर प्रसन्न वाटतं ना। आणि आय विल शो यू की हे काय करताय। बिग बॉस बघतात। आमचं छानपैकी आरतीचं ताट वगैरे सजवून झालं होतं, आता आम्ही औक्षण करायला घेतो।
तर या इथे सासूबाई पहिले मामांना राखी बांधत आहेत. तर आहोंच्या मावशी सिंधुदुर्गला राहतात, तर त्यांनाही काही कारणास्तव कामानिमित्त येता आलं नाही, म्हणून त्यांनी पोस्टाने राख्या पाठवून दिल्यात. तर त्यासुद्धा मम्मींनी बांधल्या मामांना. आणि खरंच रक्षाबंधन हा सण एक वेगळीच उमेद घेऊन येतो, जे की बहीण भावांच्या प्रेमामध्ये असते. तर आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोणाला ओवाळते. तर मी आहोंच्या मामे भावांना ओवाळते. ॲक्च्युली मला 2 भाऊ आहेत, म्हणजे सक्का भाऊ नाही आहे, पण एक काकांचा मुलगा आणि एक आत्याचा मुलगा आहे. दरवर्षी मी त्यांनाच राखी बांधते. बट ह्यावेळेला माहेर माझं लांब असल्यामुळे प्रवास वगैरे करू शकत नाही, त्यामुळे या 2 दादांना मी भाऊच मानते. आणि दोघंही खूप सपोर्टिव्ह आणि केअरिंग आहेत. मला त्यांच्याकडे बघितलं खरंच माझ्या भावांची आठवण येते, म्हणून यावर्षीपासून मी त्यांना राखी बांधणार आहे. ही माझं पहिलंच सासरकडचं रक्षाबंधन आहे. तर देवाकडे एकच मागणं आहे की आमचं बहीण भावाचं नातं असंच चांगलं छान फुलत राहू दे. त्यानंतर इथे आता ताई राखी बांधतायत. इथे आमच्या 2 छोट्याशा पऱ्या त्यांना मदत करतायत. तुम्हाला माहीत आहे का फ्रेंड्स, रक्षाबंधनाची उत्पत्ती म्हणजेच बहीण भावाला राखी बांधते ही प्रथा कशी काय सुरू झाली? तर ही प्रथा सुरू झाली भविष्य पुराणापासून. भविष्य पुराणामध्ये असे लिहिले आहे की दानव आणि देवता यांच्यामध्ये युद्ध चालू होतं. त्या युद्धामध्ये दानव जिंकायलाच आले होते, परंतु शेवटी देवता जिंकले. दानवांना राग अनावर झाला नाही, म्हणून ते शंकराचार्यांकडे गेले. त्यांनी शंकराचार्यांना विचारले की देवता कसे काय जिंकले. तर शंकराचार्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही जिंकायला आला होतात, म्हणजेच दानव जिंकायला आले होते, तेव्हा इंद्रदेव भरपूर चिंतित झाले होते, म्हणून त्यांनी मदत मागण्यासाठी बृहस्पतींकडे गेले. बृहस्पतींनी उपाय सांगितला की त्यांनी त्यांच्या बहिणीला इंद्रदेवाला राखी बांधायला सांगितली. तेव्हापासूनच ही फ्रेंड्स प्रथा सुरू झाली. अशाच रक्षाबंधनबद्दल भरपूर दंतकथा उपलब्ध आहेत. तुम्हाला कुठल्या माहिती असतील तर कमेंट करून सांगा. तर रात्रीच्या जेवणाचा मेनू होता चपाती, पालक पनीर, श्रीखंड, मसाले भात, सांजा आणि आमटी. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बाय.